Hello. Amines topic under consideration. And under that, now we are going to focus on nitration of amines. Nitration reaction, especially of aromatic compounds, we have considered earlier: nitration of phenol, nitration of chlorobenzene, nitration of benzene. Here something different is there. What is that? Let us see. Normally for nitration of aromatic compounds, nitration of phenol we have earlier seen, chlorobenzene, nitration of chlorobenzene, and 11th nitration of benzene we have considered. What we have done is that was SE reaction, electrophilic substitution reaction, isn't it? Electrophilic substitution. And that electrophile which attacks comes from nitrating mixture, means mixture of concentrated nitric acid and concentrated sulfuric acid. आता ते मिक्सर काय करतं, म्हणजे हेच मिक्सर का नायट्रेशनच करायचं, मग फक्त हेच का नाही वापरायचं? ओके, तर वाय वी यूज दिस मिक्सचर? सल्फोनेशनला मात्र फक्त हाच वापरतो, नायट्रेशनला हे मिक्सर का? तर कॉन्सन्ट्रेटेड, हायली कॉन्सन्ट्रेटेड. तर हायली कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळं हा जरी डायबेसिक असला तरी हायली कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळं 95% वगैरे त्याच्यात थोडंसं पुढं. ओनली वन H+ ion is easily available. Out of 2, only one OH bond gets heteroradically broken. पहिली गोष्ट. And that H+ ion, nitric acid is the structure. That H+ ion and nitric acid, the protonation of that, मग तो H2SO4 मधला H+ ion, lone pair of electrons on oxygen in OH group of nitric acid, HNO3. ओके, तर काय झालं बघा, ठीक आहे बघा, व्यवस्थित काढतो. एक लोन पेअर, ही लोन पेअर अँड फ्री H+ ion फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, त्याच्यामध्ये बॉन्डिंग झालं. पॉझिटिव्ह चार्ज असं झालं. प्रोटोनेशन, नाही का, प्रोटोनेशन बरं लिहिलं आहे, ठीक आहे. आणि त्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन, त्यामुळं काय झालं की ऑक्सिजन नायट्रोजन बॉन्ड मोर पोलर झाला, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट झालं. असं पण ते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यात प्लस चार्ज आल्यामुळं बिकॉज ऑफ प्रोटोनेशन. आणि त्यामुळं काय होणार की हेट्रोलिसिस ऑफ ऑक्सिजन नायट्रोजन बॉन्ड टेक्स प्लेस. आणि त्याचं हेट्रोलिसिस झाल्यामुळं काय होणार ते इथे लिहितो. हा H2O, नाही का, हा इकडून आलेला H, हा आधीची लोन पेअर होतीच. नाव दिस शेअर्ड पेअर ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्यात प्लस चार्ज, म्हणजे ही शेअर्ड पेअर आहे ती हेट्रोलायटिक ब्रेकिंगमध्ये ऑक्सिजनकडे जाणार. आणि त्यामुळं मागं काय उरलं तर NO2 ग्रुप इन द फॉर्म ऑफ NO2+, हा इलेक्ट्रोफाईल. हा इलेक्ट्रोफाईल, दिस इलेक्ट्रोफाईल इज कॉल्ड एज नायट्रोनियम आयन. नायट्रोनियम आयन हे पूर्वी पण बघितलं, रिव्हिजन पुन्हा एकदा. नायट्रेशन आपण वी आर नॉट कन्सिडरिंग दिस फॉर द फर्स्ट टाईम. तर मग हा दिस अटॅक्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोफाईल. आणि मग बाकीचं त्यातलं मेकॅनिझम पूर्वी बघितलं आपण. नायट्रोनियम इलेक्ट्रोफाईल आत, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन बाहेर, SE रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, हे असं आतापर्यंत बघितलेलं आहे. इथं तसं व्हायला पाहिजे असं अपेक्षित आहे. इथं तसं होण्याचे जे चान्सेस आहेत, नायट्रोनियम आयन फॉर्मेशन होणार नाही का, होणार, पण त्याच्यापेक्षा फास्ट आणखी एक प्रोसेस होणार. ती काय आहे तर फॉर नायट्रेशन वी यूज नायट्रेटिक मिक्सचर, म्हणजे HNO3 कॉन्सन्ट्रेटेड प्लस H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड, नाही का,
आणि एक्सपेक्टेड आहे की मग या मिक्सरमधून ॲज पर दिस रिॲक्शन नायट्रोनियम आयन आत H+ बाहेर ऑर्थोपॅरा, कारण ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे, रेझोनन्स इफेक्ट प्लस आर इफेक्ट. पण ते होत असताना वन मोर थिंग, फ्री H+ आयन्स फ्रॉम नायट्रिक ॲसिड किंवा सल्फ्रिक ॲसिड दोन्ही पण HNO3 अँड सल्फ्रिक ॲसिड ऑल्सो मेक अवेलेबल टू द सोल्युशन फ्री H+ आयन्स. भले 5% का असे ना वॉटर आहे, त्यामुळे ही पण एक शक्यता आहे म्हणजे असतेच. H+NO3- H+HSO4-. तर हा जसा नायट्रोनियम आयन फॉर्मेशनची कॅपॅसिटी आहे, तसा हा नायट्रिक ॲसिड किंवा सल्फ्रिक ॲसिडमधून मिळणारा फ्री H+ आयन, दॅट फ्री H+ आयन अँड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन, लुईस बेस, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड होण्याचे चान्सेस ते फास्ट आहे. इथं या केसमध्ये ते फास्ट आहे. मग तो H+ आयन फ्री, मी मुद्दाम कलरमध्ये दाखवतो इथून आलेला, ती रिॲक्शनचा रेट जास्त आहे. त्यामुळं काय होणार की आणि मग नायट्रेशनची ही प्रक्रिया अजून चालू आहे, नायट्रोनियम आयन फॉर्मेशन चालू आहे. तो नायट्रोनियम आयन फॉर्म झाल्यानंतर तो इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये अटॅक करणार आहे. तोपर्यंत काय होऊन बसलं, हे होऊन बसलं, काय झालं, लोन पेअर अँड H+ आयन फ्रॉम ॲसिड, ह्या दोन्ही समजा नायट्रिक ॲसिडमधला. आणि मग काय झालं बघा, हे आधीचे हायड्रोजन लोन पेअर नाव बिकम्स शेअर्ड पेअर, म्हणजेच कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेटिव्ह बॉन्ड. आणि लोन पेअर ही शेअर्ड पेअर झाल्यामुळं प्लस चार्ज नायट्रोजन बाजूला दाखवतो आपण, तो ग्रुप पूर्ण प्लस नायट्रोजन सेंट्रल म्हणून तिथं दाखवतो, म्हणजे नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला. त्यामुळे लोन पेअर आता लोन पेअर राहिली नाही, इट बिकम्स अ शेअर्ड पेअर. नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज. आता नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज झाल्यामुळं काय झालं, या ग्रुपला पॉझिटिव्ह चार्जवाला नायट्रोजन, नाहीतर या फॉर्ममध्ये असताना तो प्लस आर इफेक्ट असतो, रेझोनन्स इफेक्ट, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन द रिंग करण्यासाठी. पण आता हा लोन पेअर राहिली नाही, त्यामुळे रेझोनन्स नाही इथं. आता इथं रेझोनन्स नाही, पण बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, पुन्हा तेच नायट्रोजन इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आहे प्लस पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन पुलिंग इफेक्ट, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. तर this NH3 plus group has minus I effect. This NH3 plus has strong minus I effect, negative inductive effect. हे फास्ट होणार. नायट्रोनियम आयन, ॲनिलिनियम आयन त्याला म्हणतात, ॲनिलिनियम आयन, हे नायट्रोनियम आयन, हा ॲनिलिनियम आयन, हे होणार. म्हणजे ही प्रक्रिया होणारच आहे या मिक्सरमधून, हे तयार होणारच आहे नायट्रोनियम आयन. पण त्याचबरोबर HNO3चं H+ आणि NO3- हे काही थांबलेलं नसतं ना, त्याच्यामुळं हे झालं न्यूट्रलायझेशन. म्हणजे एका अर्थाने हा ॲसिड, हा बेस, लुईस बेस, ॲनिलिनियम आयन, आणि ॲनिलिनियम आयनमधला हा पॉझिटिव्ह चार्ज ऑन नायट्रोजन, त्यामुळं मायनस आय इफेक्ट, त्याचा रेझोनन्स इफेक्ट गेला. आता मायनस आय इफेक्ट, आणि मायनस आय इफेक्टमुळं काय झालं, बिकॉज ऑफ मायनस आय इफेक्ट इट बिकम्स मेटा डायरेक्टिंग अँड डिॲक्टिवेटिंग. एकतर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली, त्यामुळं इलेक्ट्रोफाईलच्या अटॅकसाठी अनफेवरेबल कंडिशन, आणि अनफेवरेबल कंडिशन पण पॅरालाच जास्त असते. आपण बघितलेलं आहे, मायनस आय इफेक्ट किंवा मायनस आर इफेक्ट असेल तर मेटा डायरेक्टिंग अँड डिॲक्टिवेटिंग, आणि त्यामुळे याचं पुढं नायट्रेशन झालं नाही का. फर्दर नायट्रेशन, नायट्रेटिंग मिक्सचर, त्याच्यातून तयार झालेला हा NO2+. तर मेजर काय मिळणार बरं, मेजर मिळणार हा, लक्षात घ्या बघा, अशाच प्रकारचे MCQs असतात. NH3+ असं शॉर्टमध्ये लिहितो आता, आणि NO2 + H+, त्यातल्या मधल्या स्टेप्स वगैरे पूर्वी शिकलो आहे आपण. तर मेटा डायरेक्टिंग मिळतं, आणि ते पण इल्ड कमी मिळणार. मग आम्हाला हे नको आहे, आम्हाला हे अवॉइड करायचं आहे, आम्हाला ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग पाहिजे.
आणि आम्हाला नायट्रेशन इलेक्ट्रोफिलिक एसी रिॲक्शन व्हायला पाहिजे असं अपेक्षा आहे. हे नको आहे व्हायला. समजा जिथं नको आहे तर काय करायचं, तर काही ते करायला पाहिजे. तर व्हॉट वी डू इज दॅट, हे होणार. त्यामुळं आतापर्यंत बघितलं नायट्रेटिंग मिक्सचर, फिनॉलचं बघितलं, क्लोरोबेन्झिन वगैरे, तिथं हा प्रॉब्लेम आला नव्हता. पण ॲनिलीनला येतो. हे ॲनिलीन आणि त्यामुळे मेटा डायरेक्टिंग आणि ते पण लेस इल्ड ना. आय वॉन्ट टू अवॉइड दिस. मग हे कशामुळं झालं हे असं, तर या लोन पेअरमुळं. मग या लोन पेअरची ॲक्टिव्हिटी कमी करायची, असं काहीतरी करायचं की कमी करायची आणि मग त्याचं नायट्रेशन करायचं आणि नायट्रेशन करून मग परत ॲनिलीन परत मिळवायचं. असं काही करता येईल का? तर त्याच्यासाठी मी काय करतो, ॲनिलीन हे सगळं काढून परत दाखवतो मी, थोडक्यात सांगतो पहिल्यांदा. ॲनिलीन त्याचं आम्ही ॲसिटायलेशन करतो. ॲसिटिक एनहायड्राईड पण वापरू शकतो किंवा ॲसिटाइल क्लोराईड. पण त्यात पण ॲसिटायलेशन वी हॅव कन्सिडर्ड अर्लियर. त्यात पण बारकावे आहेत. ॲसिटायलेशन कुठं व्हायला पाहिजे, मग काय कंडिशन असायला पाहिजे सांगतो. आणि ते ॲसिटायलेशन विल कॅरी आउट अंडर सच ए कंडिशन दॅट दिस ग्रुप, मग त्याला दिस ग्रुप इज प्रोटेक्टेड असं म्हणतो आपण. आणि ही जी लोन पेअर आहे त्याची ॲक्टिव्हिटी कमी होणार आणि मग आपलं नेहमीप्रमाणे ज्या अपेक्षित आहे, पूर्वीच्या ज्या आपण SE रिॲक्शन्स नायट्रेशनच्या बघितलेल्या त्याप्रमाणे होईल. आणि त्यासाठी मग पहिल्यांदा याचं ॲसिटायलेशन करायचं. मग हा NH2 ग्रुप प्रोटेक्ट होईल, प्रोटेक्शन ऑफ NH2 ग्रुप. मग नायट्रेशन करायचं आणि नायट्रेशन झाल्यानंतर मग परत हायड्रोलिसिस करून परत NH2 मिळवायचा. असं म्हणजेच ॲसिटायलेशन करणार आपण. आणि त्याचे बारकावे सांगणार आहे मी इन प्रेझन्स ऑफ पिरिडीन. पूर्वी कधी ॲसिटायलेशन बघितलं तर इन प्रेझन्स ऑफ ॲनहायड्रस AlCl3, इथं पिरिडीन का, बघा विचार करायची गोष्ट आहे. सांगणार मी, तरी पण बेसिक पूर्वीचे टॉपिक झालेलं आहे. ओके, ॲसिटायलेशन झाल्यानंतर मग पुढं नायट्रेटिंग मिक्सचर आणि नायट्रेशन झाल्यानंतर मग फायनली हायड्रोलिसिस. म्हणजे आम्हाला मग जर मला ऑर्थो किंवा पॅराला नायट्रेशन पाहिजे असेल किंवा दोन्हीचं मिक्सचर, तर तिकडं होणार. तर अशी काळजी घ्यायची. ते आता सांगतो, एवढी तयारी करायची असते, असा अभ्यास करायचा असतो. आणि असा अभ्यास करायचा असतो याच्यासाठीच MCQ पद्धतीच्या, म्हणजे नीट वगैरे MST CET या एक्झाम झाल्या. नाही तर नेहमीसारखं फक्त रिॲक्शन लिहिली, ही कंडिशन लक्षात ठेवा, असा अभ्यास म्हणजे बोर्डला पुरतोच की. मग हे सगळं चाललेलं आहे एवढं डिटेल, हे तुमच्या सर्व MCQs सर्व प्रकारच्या एक्झामच्यासाठीच एवढं डिस्कशन किंवा अजून पुढं हे होणार आहे. आता हे मी काढून टाकतो. आणि ॲक्च्युअल मग काय करायचं असतं, आता जे मी सांगितलं, ॲनिलीन पहिल्यांदा ॲसिटायलेशन इन प्रेझन्स ऑफ पिरिडीन इज का, तर ही चर्चा करू. आणि त्यानंतर नायट्रेशन, आणि नायट्रेशन झाल्यानंतर मग परत प्रोटेक्शन केलं होतं NH2, ते परत काढून टाकायचं, म्हणजे हायड्रोलिसिस. असं करणार आहोत. येस, बघा आता जे सांगितलं, ॲनिलीनचे नायट्रेशन करताना काळजी घ्यायला पाहिजे. तर आपण काय करतो, वी प्रोटेक्ट NH2 ग्रुप. त्यासाठी काय करतो आपण, ॲसिटायलेशन. पण ॲसिटायलेशन इन प्रेझन्स ऑफ पिरिडीन, बरं का. बघा, ॲसिटायलेशन इन प्रेझन्स ऑफ पिरिडीन इज अ बेस, वीक बेस, नाही का. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स माहिती आहे आपल्याला. तो it will byproduct HCl, it will pull HCl and reaction will go more and more in forward direction. पिरिडीनचं काम. मग तिथं कसं न्यूक्लिओफिलिक अटॅक आहे. दिस अटॅक्स कार्बोनिल ग्रुप इज पोलार. हे पूर्वी पण आपण डिटेलमध्ये बघितलं आहे, थोडक्यात सांगतो. दिस अटॅक्स इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल. मग हा पायवाला इलेक्ट्रॉन इकडे जाईल आणि पायवाला इलेक्ट्रॉन परत येईल. त्यावेळेला मग हा थोडक्यात काय बरं, म्हणजे एसेंड रिॲक्शन, म्हणजे मधली इंटरमिजिएट स्टेप इथं मी फक्त तोंडी बोलून पुढे जातो. दिस वी हॅव कन्सिडर्ड अर्लियर. तर लोन पेअर अटॅक्स कार्बोनिल कार्बन, मग
पायवाली इलेक्ट्रॉन पेअर इथं जाईल आणि आणि वेन इट कम्स बॅक क्लोरीन गोज आउट इन द फॉर्म ऑफ Cl-, म्हणजेच लोन पेअर इथं, म्हणजे जसा एक न्यूक्लिओफाईल आहे दुसरा न्यूक्लिओफाईल बाहेर, तसं लोन पेअर घेऊन नायट्रोजन इथं, म्हणजे हा पूर्ण ग्रुप थ्रू नायट्रोजन इथं आणि क्लोरीन Cl- फॉर्ममध्ये बाहेर थोडक्यात अल्टिमेटली. आणि त्यावेळेला मग त्या मोमेंटला काय झालं बघा, ओके, नायट्रोजन लोन पेअर, हा मुद्दा आता मी कलरमध्ये दाखवतो. मग त्यामधली इंटरमिजिएट स्टेप दाखवत नाही मी, असं क्लोरीन गोज आउट इन द फॉर्म ऑफ Cl-. पण लोन पेअर शेड पेअर झाल्यामुळे इथं पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे NH बॉन्ड बिकम्स मोर पोलर अँड देअरफॉर दिस हायड्रोजन किंवा दिस हायड्रोजन इज पुल्ड बाय Cl- इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. आणि त्यामुळे मग पुढं काय झालं, नायट्रोजन, ओके, हा ॲसिटाईल ग्रुप आणि हायड्रोजन इट कम्स आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, म्हणजे परत लोन पेअर मिळाली प्लस HCl. आणि ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे बेसिकली. इट शुड गो मोर अँड मोर इन फॉरवर्ड डिरेक्शन, फॉर दॅट वी यूज वीक बेस पिरिडीन. तर हे असं इथं वरती होत असतं यातल्या स्टेप्स. आता हे रिॲक्शन लिहिताना प्रत्येक वेळेला ह्या स्टेप्स लिहायची गरज नसते, अँड दिस वी हॅव स्टडीड अर्लियर, म्हणून थोडं रिव्हिजन म्हणून फास्ट थोडं सांगितलं. इतर ॲसिटायलेशन रिॲक्शन जे आपण बघितलेले आहेत, फिनॉलचं, बेन्झिनचे, क्लोरोबेन्झिनचे, त्याच्यामध्ये ॲसिटाईल क्लोराईड किंवा ॲसिटिक एनहायड्राईड दोन्हीपैकी एक, दोन्हीची सवय पाहिजे आपण शिकताना एक कुठलं तरी. इन प्रेझन्स ऑफ ॲनहायड्रस AlCl3, त्याची आठवण करून देतो. तिथं मात्र फरक आहे. काय झालं तिकडं, मग तो अल्कायलेशन असेल ॲरोमॅटिक रिंगमधलं, क्लोरिनेशन ऑफ बेन्झिन, फिनॉल, सगळीकडे लागू झालं आहे. तर ॲनहायड्रस AlCl3 तर वापरलं असतं, AlCl3 इनकम्प्लीट ऑक्टेट, तर लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर, आणि मग इथली शेड पेअर बिकम्स अ लोन पेअर, नाही का. आता इथं लोन पेअर शेड पेअर झालं तर पॉझिटिव्ह चार्ज क्लोरीनवरती, म्हणजे मग हे पोलर, म्हणजे लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर, आणि मग दी शेड पेअर विल गो टू क्लोरीन, आणि त्यामुळं काय मिळतं, त्यामुळं हा इलेक्ट्रोफाईल, हे आपण पूर्वी पण बघितलेलं आहे, प्लस AlCl4- या रिॲक्शनसाठी नाही आहे, पण त्यानिमित्ताने हा दिस बिकम्स इलेक्ट्रोफाईल. आणि मग हा इलेक्ट्रोफाईल ॲरोमॅटिक रिंगमध्ये इथं ऑर्थोपॅरा पोझिशन ग्रुप कुठला त्याच्यावरती SE रिॲक्शन, ती SE रिॲक्शन समजलं ना. ते आपण फिनॉलचं ॲसिटायलेशन ऑफ फिनॉल, ॲसिटायलेशन ऑफ क्लोरोबेन्झिन, ॲसिटायलेशन ऑफ बेन्झिन एलमध्ये ते बघा, त्यावेळेला आपण ॲनहायड्रस AlCl3 वापरलेलं आहे. बिकॉज ऑफ ॲनहायड्रस AlCl3 ॲसिटाईल ग्रुप गेट्स कन्वर्टेड इन टू दिस इलेक्ट्रोफाईल, अँड दिस इलेक्ट्रोफाईल अटॅक्स ऑन ॲरोमॅटिक कार्बन, ॲरोमॅटिक रिंगमधल्या कार्बनवरती, अँड हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड. ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक SE रिॲक्शन ही न्यूक्लिओफिलिक अटॅक आहे, म्हणून इथं पिरिडीन आहे, हे नाही, हे एक तुम्हाला माहीत असावं. त्यामुळे इथं पहिल्यांदा आपण आपलं नायट्रेशन चालू आहे बरं का, लक्षात घ्या. याच्या आधीचं तुम्ही ऐकलेलं आहे सगळं. आणि मग त्यामुळे इथं काय झालं, तर इथं ॲसिटायलेशन. आता हे फक्त सांगितलं तर कळायला पाहिजे की बिकॉज ऑफ कार्बोनिल ग्रुप म्हणजे पहिल्या प्लेन साध्या भाषेमध्ये, बिकॉज ऑफ कार्बोनिल ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट, लोन पेअर इज नॉट अवेलेबल फॉर रेझोनन्स इन द रिंग. ओके, लोन पेअर इज नॉट ऑल्सो अवेलेबल फॉर H+ आयन्स. ते महत्त्वाचं होतं, कारण बघितलं आपण की इथं आम्हाला नायट्रेशन करायचं आहे, पण नायट्रेशनच्या वेळेला फ्री H+ आयन्स फ्रॉम ॲसिड प्रोटोनेशन होतं तिथं, ते टाळायचं आहे. ते टाळण्यासाठी आम्ही ॲसिटायलेशन करतो. आता या कार्बोनिल ग्रुपमुळे काय होणार, लोन पेअर इज नॉट इझिली अवेलेबल. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण रेझोनन्स आहे. बिकॉज ऑफ रेझोनन्स फक्त उल्लेख करतो, कारण हे रेझोनन्स आपण पूर्वी बघितलेत. ही लोन पेअर इथं आणि पाय इथं, म्हणजेच इलेक्ट्रॉन डेन्सिटी अशी ड्रॅग झालेली आहे. बिकॉज ऑफ रेझोनन्स
लोन पेअर इज नॉट इझिली अवेलेबल फॉर प्रोटोनेशन. म्हणजेच काय झालं की जो इथं लोन पेअर प्रोटोनेशन होणार आणि मग मेटा डायरेक्टिंग प्रोडक्ट मिळालं असतं जे आपण मगाशी बघितलं, ते टाळण्यासाठी आम्ही ॲसिटायलेशन केलं. ॲसिटायलेशन केल्यामुळं बिकॉज ऑफ रेझोनन्स नाही का, ही लोन पेअर इथे लोन पेअर सिग्मा पाय कॉन्ज्युगेशन आहे, लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर, त्यावेळेला पायवाला इथं जाणार नाही का, रेझोनन्स मी लिहितो बघा, लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर लिहितो. टू रेझोनेटिंग फॉर्म्स आणि ऑक्सिजनचे 2 नेहमीचे लोन पेअर आहेत ते लिहिलेले नाही आहेत, इथेही दाखवत नाही मी. म्हणजे इथं प्लस इथं मायनस, याचा अर्थ काय बरं, इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा ट्रेंड असा ऑक्सिजनकडे आहे. सो लोन पेअर इज नॉट अवेलेबल, ॲसिटायलेशन झाल्यामुळे लोन पेअर इज नॉट अवेलेबल फॉर प्रोटोनेशन. त्यामुळं प्रोटोनेशन होणार आणि मग नायट्रेशन मेटा डायरेक्टिंग होणार, ते आम्हाला टाळायचं आहे. म्हणून आम्ही काय केलं, पहिल्यांदा ॲसिटायलेशन केलं. ॲसिटायलेशन केलं, आता याचं नायट्रेशन करणार, याचं नायट्रेशन करणार आणि मग हायड्रोलिसिस करणार. ते आता फक्त लिहून एकदा दाखवतो. सो फॉर नायट्रेशन ऑफ ॲनिलीन वी हॅव टू टेक दिस केअर. आणि ॲनिलीनचे ॲसिटायलेशन हे न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑफ लोन पेअर ऑन ॲसिटाईल ग्रुप असल्यामुळं पिरिडीन आहे. पूर्वी जिथं कुठं आपण ॲसिटायलेशन म्हणजे जनरल असायलेशन बघितलं, तिकडं अॅनायड्रस AlCl3 ती SE रिॲक्शन होती. हा पण एक भाग बघा. हे सगळं असे बारकावे बघणे हे बोर्डला लागत नाही. हे सगळं MCQs सगळ्या प्रकारचे एक्झाम्स मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे. तर तो पार्ट आता शेवटचा पार्ट थोडक्यात एकदा लिहून तो पॉईंट आपण संपूया. येस, त्यामुळे आता कन्क्लुजन बघा की ॲनिलीनचं आम्हाला जर नायट्रेशन करायचं असेल तर पहिल्यांदा ॲसिटायलेशन इन प्रेझन्स ऑफ पिरिडीन, न्यूक्लिओफिलिक अटॅक जस्ट नाव वी हॅव कवर्ड. हा अशा प्रकारे मग मोनो ॲसिटाईल ॲनिलीन तयार झाला. ओके, प्लस HCl. ओके, आणि मग हे सेपरेट रिॲक्शन लिहित नाही. देन दिस इज रिॲक्टेड विथ नायट्रेटिंग मिक्सचर, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. म्हणजेच आपण बघितलं त्या मिक्सरमधून नायट्रोनियम आयन NO2 प्लस इलेक्ट्रोफाईल नाही का, इलेक्ट्रोफाईल तयार होईल. इट विल अटॅक. आता बिकॉज ऑफ बल्की नेचर ऑर्थो पोजिशन इट इज डिफिकल्ट. मग पॅराला येईल आणि मग ते सगळं लिहित नाही मी. ह्याचा दिस इन प्रेझन्स ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर नायट्रेशन होणार आणि आम्हाला काय मिळालं बघा, ॲसिटायलेशन झालं होतं आधीच. मग नायट्रोनियम NO2 प्लस फॉर्ममध्ये नायट्रोजन आत, इथं हायड्रोजन ऑन कार्बन H+ फॉर्ममध्ये बाहेर. ओके, NO2 ग्रुप प्लस H+. आणि मग याचं परत सेपरेट हायड्रोलिसिस, डायल्यूट ॲसिड आता परत 3 स्टेप्स झाल्या. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही त्याचं ॲसिटायलेशन करणार, NH2 ग्रुपचं ॲसिटायलेशन इन प्रेझन्स ऑफ पिरिडीन, म्हणजे NH2 ग्रुप प्रोटेक्ट झाला. मग नायट्रेशन करणार आणि मग नायट्रेशन केल्यानंतर परत आम्हाला NH2 ग्रुप आणायचं आहे. म्हटल्यानंतर डायल्यूट ॲसिड हायड्रोलिसिस नाही का, डायल्यूट ॲसिड म्हणा, रिॲक्शन विथ वॉटर, म्हणजेच वॉटर इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल इथे अटॅक करेल वगैरे. हायड्रोलिसिस ऑफ अमाइड आपण बघितलेलं असतं. आणि मग परत हायड्रोलिसिस डायल्यूट ॲसिड, NH2 ग्रुप परत आम्हाला मिळालं, नायट्रेशन झालं, पॅरानायट्रो ॲनिलीन आणि हायड्रोलिसिस झाल्यानंतर इकडं OH. ते ठीक आहे, मुद्दा लक्षात आला का बघा. मग रिॲक्शन लिहिताना ॲक्च्युली पुस्तकात किंवा नोट्समध्ये काय होतं, ॲनिलीन ॲरोवरती ॲसिटायलेशन पिरिडीन असं दाखवतात, डायरेक्ट ॲरोवरती नायट्रेशन असं दाखवतात, हायड्रोलिसिस म्हणून असं दाखवतात. ते डायरेक्ट जेव्हा लिहिलेलं असतं आपणही तसंच लिहायचं. पण एवढं सगळं माहीत असायला पाहिजे. म्हणजे मग MCQ काही आला त्यात 2-3 क्वेश्चन मिक्स होऊन किंवा याच्यामध्ये काय गुगली तर आपली तयारी झालेली असते. अशा पद्धतीने हे करायचं असतं. इतर जे नायट्रेशनला असं करायची गरज नव्हती, कारण ॲनिलीनला बिकॉज ऑफ फ्री H+ आयन्स जे ॲनिलिनियम आयन तयार होणार आणि त्यामुळं तो मेटा डायरेक्टिंग होणार, डिॲक्टिवेटिंग होणार, ते टाळण्यासाठी प्रोटेक्शन ऑफ NH2 ग्रुप केलं आणि मग नायट्रेशन केलं.
आणि परत नायट्रेशन झाल्यानंतर मग तो परत ॲसेटाइल ग्रुप परत काढून टाकण्यासाठी परत हायड्रोलिसिस, जसं हायड्रोलिसिस ऑफ अमाइड आपण करतो तसं. ओके, तर नायट्रेशन ऑफ ॲनिलीन एकदम इंटरेस्टिंग पार्ट. थँक्यू.